नमस्कार, मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक। आज आपण तुळजापूर शहरामध्ये आलेलो आहोत। तुळजापूरमध्ये ड्रग्सचं प्रकरण असो, विविध गुन्हेगारी असो, गुंडागर्दी असो, अवैध धंदे असो, या विषयावर वारंवार लक्ष ठेवून समाजसेवा करणारे राजाभाऊ माने या व्यक्तीवर वारंवार प्राणघातक हल्ले झालेले आहेत। मागच्या महिना दीड महिन्यापूर्वीच पोलीस संरक्षण असताना सुद्धा भर रस्त्यावर पोलीसच्या कर्मचाऱ्यावर आणि राजाभाऊ माने यांच्यावर भर रस्त्यावरच हल्ला झाला। पोलीस स्टेशनमध्ये हल्ले झाले, असे विविध ठिकाणी प्राणघातक हल्ले झालेले आहेत। नेमकं हा प्रकार काय आहे ते आपण राजाभाऊ माने यांच्याकडून जाणून घेऊया। ते मागील 25 वर्षापासून समाजसेवा करतात आणि कसलाही भ्रष्टाचार असो ते उघडा पाडून शासनाच्या निदर्शनात आणतात, तरीही पोलीस प्रशासन चुप्प आणि महसूल खातं सुद्धा चुप्प। नेमकं काय प्रकार आहे हे आपण राजाभाऊ माने यांच्याकडून जाणून घेऊया। सन्माननीय राजाभाऊ माने साहेब, नेमकं काय प्रकार आहे तुळजापूरमध्ये? मी प्रथम आपलं या ठिकाणी स्वागत करतो आणि नम्रपणे तुम्हाला माझा नमस्कार करतो। त्याचबरोबर आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 134वी जयंती आहे। त्यानिमित्ताने मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त मी विनम्र अभिवादन करतो। त्याचबरोबर आपण मला जो प्रश्न विचारलेला आहे त्याबाबत माझं असं सांगणं आहे, त्या तुळजापूर तीर्थक्षेत्रामध्ये ड्रग्स असेल, बेकायदेशीर धंदे असतील, याबाबत जे 2 महिने झाला आज वापो चालू आहे, आरोप प्रत्यारोप चालू आहे। आरोप प्रत्यारोप हे राजकीय घडामोडीतून होत आहेत। श्रेय घेण्याचा राजकीय लोक फायदा उचलत आहेत त्याचा। परंतु असं या मला राजकारण करायचं नाही किंवा कुठल्या राजकीय लोकांवर बोलायचं नाही, परंतु एक मात्र मला निश्चित सांगायचं आहे, ड्रग्स बद्दल मी टिप्स दिली, अमुक फल्यानं टिप्स दिली, कुणी व्यसन सोडायचं आहे म्हणून कुठं ॲडमिट झालं किंवा अशा अनेक वावड्या सुटलेल्या आहेत। परंतु याच्यामध्ये सत्य नसून हे सगळं खोटं बोलत आहे। त्यात पोलीस प्रशासन देखील खोटं बोलत आहे। मग हे ड्रग्सचं जे प्रकरण आहे ते नेमकं उघडं खुली पाडलं, याच्याबद्दल मी वाद चालू आहे तुळजापुरात। वाद चालू असू द्या, पण तुमच्याकडे मी पुरावे पाहिलेत। तर पुरावे तुमचे हे ड्रग्स प्रकरण बरं का उघडं पाडलेला वास्तववादी पुरावा तुमच्याकडे आहे। पुढं कुणीही श्रेय घ्यायलं, पण खरं श्रेय या कागदानुसार तुमच्याकडे येत आहे, कारण तुम्ही पोलीस अधीक्षकांना हे पत्र दिलेलं आहे। काय आता बघा, मी महाराष्ट्राचे गृहमंत्री यांना एक गोपनीय निवेदन दिलेलं होतं। माननीय पोलीस महासंचालक म्हणजे राज्याचे प्रमुख पोलीस अधिकारी यांना एक गोपनीय पत्र दिलेलं होतं। परिक्षेत्र औरंगाबाद पोलीस महानिरीक्षक यांना बी पत्र दिलेलं होतं आणि आपल्या धाराशिव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यांनाही पत्र दिलेलं होतं। किती तारखेचं पत्र आहे? आता हे पत्र दिलं होतं मी 14/11/2024 रोजी दिलं। आता बघा, हे 14/11 म्हणजे आज 4 महिन्यापूर्वी दिले हे पत्र। 4 महिन्यापूर्वी आज दिलेलं, 4-5 महिन्यापूर्वी हे पत्र दिलेलं आहे। आणि ही 2 महिन्यापासून यांच्या वावड्या चालू आहेत। आता हे पत्र दिलं म्हणजे ह्या पत्रामध्ये मला असं सांगायचं आहे, ह्याच्यामध्ये तुळजापूर तीर्थक्षेत्रामध्ये चालणारे सर्व प्रकारचे अवैध धंदे, एक नाही एक ड्रग्सवर तुम्ही जाऊ नका,
तुळजापूर शहरामध्ये सर्व प्रकारचे अवैध धंदे, मग अवैध बेकायदेशीर चालणारा मटका असेल, बेकायदेशीर चालणारा जुगार अड्डे असतील, बेकायदेशीर चालणारा देशावसा असेल, बेकायदेशीर चालणारा ड्रग्स असेल, असे मी 1 ते 69 धंद्याबद्दल मी निवेदन दिलेलं आहे आणि ती पत्त्यासहित दिलेलं निवेदन आहे. कुठल्या ठिकाणी कुठला धंदा चालतो, त्याचा मालक कोण, ड्रग्स कुठं विक्री होतो, त्याच्या कुठल्या घरात होतं किंवा अजून कुठल्या ठिकाणी होतं, याचे सर मी पत्ते दिलेले आहेत. आणि केव्हा दिलेले? 4 महिन्यापूर्वी दिलेले आहेत, या आज दिलेले नाहीत. आणि त्याची रिसिप्ट देखील बघायची असते तर तुम्ही बघू शकता. त्याचबरोबर मी महाराष्ट्राच्या गृहमंत्र्याला RPD द्वारे पाठवलेला आहे आणि त्याच्या देखील पोच माझ्याकडे उपलब्ध आहे आणि त्याच्या देखील पोच पावत्या मला प्राप्त झालेल्या आहेत. याच्यामध्ये ड्रग्सचा मुद्दा आहे आणि याची चौकशी देखील माननीय SP साहेबांनी गोर हसन ॲडिशनल SP कडे दिलेली होती आणि त्याच्यामध्ये माझा जबाब 25/11/2024 रोजी नोंदवलेला आहे. त्याच्यामध्ये ड्रग्सचा खात्रीशीर मी नमूद करून कोण विक्री करतं याच्या सहित मी आता तुम्हाला दाखवलेला आहे. मग 5 महिन्यापूर्वी निवेदन दिलंय, अद्यापपर्यंत कसल्याही अवैध धंद्याला आळा बसलेला दिसत नाही, काय म्हणायचे तुम्हाला? आळा बसणार बी नाही आणि बसू बी शकत नाही, का तर पोलीस यंत्रणा त्याच्यामध्ये हात बरबटलेले. पोलीस यंत्रणेचे हात बरबटलेले होते. मी 14/11/2024 रोजी निवेदन दिलं होतं. मग पोलीस प्रशासन 14 फेब्रुवारीला जी रेड पडलेली होती ड्रग्सची तांबवाडी परिसरामध्ये, त्या 2 महिन्याच्या कालावधी, पूर्ण 60 दिवस झाले, या 2 महिन्याच्या कालावधीमध्ये झोपलेली होती का? मी पत्त्यासहित दिलं, त्यांना का उचललं नाही? बरोबर, नावासहित दिलं होतं, का उचललं नाही त्यांना? आता राणा जगजितसिंह पाटील तुळजापूरचे आमदार, त्यांनी स्पष्ट म्हणलंय, घाबरू नका. देवेंद्र फडणवीस म्हणतात घाबरू नका, आपले नाव गुपी ठेवले जातील. राणा पाटील म्हणतात कुणाचंही नाव ओपन केलं जाणार नाही, पण ड्रग्स माफियाला माफ केलं जाणार नाही, योग्य ती शिक्षा केली जाईल. मग 35 गुन्हेगार याच्यात नोंदले गेलेत. मग 35 गुन्हेगार राणा जगजितसिंह पाटलाच्या म्हणण्यानुसार सरकारच्या पोलीस प्रशासनाच्या ताब्यात आहेत काय? कुणी घाबरू नका, समोर या, ड्रग्सची माहिती द्या. सगळ्यात आधी तर आमचे सन्माननीय आमदार राणा जगजितसिंह पाटील यांना ड्रग्स बाबत 4 वर्षापासून 3 वर्षापासून माहिती होती. मग त्यांनी कोणाला भेट होते, कोणाला घाबरत होते, कोणाला ते समोरून माहिती का दिली नाही? मग माननीय मुख्यमंत्री असतील, गृहमंत्री असतील, पोलीस अधीक्षक असतील, यांना का माहिती दिली नाही? कुणाला घाबरत होते का? मग राणा जगजितसिंह, त्याला 3 वर्षापासून माहिती होती, तर आम्हालाही माहिती होती. म्हणून आम्ही किमान ज्या वेळेला गृहमंत्री असतील, घाबरू नकाची बातमी दाखवा, गृहमंत्री असतील, मुख्यमंत्री असतील, आमदार असतील, SP असतील, त्यांनी काय सांगितलं? घाबरू नका, ड्रग्स बद्दल कुणाला काय माहिती असेल ते द्या, आम्ही त्यांची नावं गोपनीय ठेवू. ती कधी म्हणले? ड्रग्सवर रेड पडली, त्याला अटक केल्या 3 लोकांना तांबडी पोलीस स्टेशननं. त्याच्यानंतर हा वाहपो चालला. कशासाठी हा प्रपंच? आता मला सांगायचं, याच्यामध्ये सन्माननीय आमदार साहेबाला 3 वर्षापासून ड्रग्स बाबत सगळी माहिती टोटल होती. तुळजापुरात ड्रग्स कोण घेतं, कुठनं येतं? कारण जो ड्रग्सचं सेवन करणारा आणि सेवन करत असताना त्याच्या सोबतीची जी काही युवा पिढी होती, त्यांना ती ड्रग्स पुरवत होता. त्यांना तो विनोद गंगणे. ह्या तुळजापूरचा राणा पाटलाचा खास मर्जीतला विनोद गंगणे, खास मर्जीतला. मग ते काल मी म्हणता धाराशिव जिल्हा ओळखतो, हे सगळ्यांना माहित आहे. मी कुठलाही पुराव्याशिवाय बोलणार नाही आणि अतिशोक्तीही बोलणार. आणि मागच्या 2 दिवसापूर्वी एक बाईट घुमते, मुलाखत घुमती, विजय गंगणे
हे विनोद गंगणेचं कोण आहे तो? हा विजय गंगणे हा जो आहे तो विनोद गंगणेचा एक बारका भाऊ आहे. बर. आणि त्यानं बाईट जी दिलेली आहे, राणा पाटलावर आरोप करू नका. राणा पाटलांनी 1700 कोटी रुपये शहरासाठी आणले. राणा पाटलामुळे तुळजापूरच्या भाविकाला न्याय मिळतो, गोरगरिबाचे पोट भरतात, अशा पद्धतीची बाईट आहे ते. मग खासदार ओमराजे निंबाळकरवर बी त्यांनी आरोप केले की तू चुकीच्या मार्गाने निवडून आलास, तुझं काय वास्तव्य नाही आणि तुझं काही योगदान तुळजापुरासाठी नाही, अशा पद्धतीचं त्यांचं म्हणणं आहे. तुमचं काय? एक तर तो त्याचं वय किती, तो बोलला किती, आणि दुसरी गोष्ट विनोद गंगणे तर हा फरार आहे की ज्ञात आहे संपूर्ण धाराशिव जिल्ह्याला, पोलीस प्रशासनाला, सन्माननीय आमदार साहेबांना, तर सगळ्यांना ज्ञात असताना अशा परिस्थितीमध्ये त्या विजय गंगणेनं जी बाईट घेतलेली आहे, बाईट घेण्याचा बोलण्याचा सर्वांना अधिकार आहे लोकशाहीमध्ये, परंतु नशा करून बोलण्याचा अधिकार नाही. आणि नशा करून सन्माननीय खासदार असतील, सन्माननीय आमदार कैलास पाटील असतील, तुळजापूरचे काही ड्रग्सचा विरोध करत असणारे सन्माननीय मंडळ असेल, यांच्यावर बालिशपणानं आरोप केलेले आहेत. आणि त्यानं बाईट घेत असताना त्याची बॉडी लँग्वेज बघायची. बरोबर बरोबर बरोबर. बॉडी लँग्वेज जर बघितली तर तो टोटल नशामध्ये होता. मग त्यानं नशा दारूची केली का, बिअरची केली का, ड्रग्सची केली होती, ही मी बाईट वरून त्याच्या ह्याच्यावरून सांगितलं, पण त्याच्या बॉडी लँग्वेजवरून धाराशिव जिल्हा म्हणतो आज की तो बाईट देताना तो नशेत होता. साहेब, तुम्ही नगरपालिकेचा एक फार मोठा भ्रष्टाचार काढला होता आणि त्या भ्रष्टाचारापासून तुमच्यावर विविध प्रकारचे प्राणघातक हल्ले झाले आणि ते पुराव्यासहित हल्ले आहेत. किती कोटी रुपयाचा भ्रष्टाचार आहे आणि शासनाला, प्रशासनाला किती करोड रुपयाला या लोकांनी गंडवलं आहे, काय सांगाल याच्यात? तुळजापूर तीर्थक्षेत्र आहे. राज्यातून परराज्यातून भाविक दर्शनासाठी श्रद्धेने येत असतात तिथं. आणि अशा तीर्थक्षेत्रामध्ये गेल्या 15 वर्षापासून हे सगळं सन्माननीय आमदारांना माहीत आहे. विनोद गंगणे, त्याची पत्नी अर्चना गंगणे ही नगराध्यक्ष होत्या, विनोद गंगणे नगरसेवक होता. अशा परिस्थितीमध्ये 2012ला घरकुल असेल, यात्रा अनुदान असेल, बेवटी तत्वावर काही भाडी तत्वावर तिथल्या भूखंड दिलेले असतील. आता 2012 सालापासून वादग्रस्त हे प्रकरण आहे, ज्याच्या विनोद गंगणेच्या पत्नीवर अपराचे 7 गुन्हे दाखल आहेत. बापरे. आणि ते बी शेकडो कोटीचे आहेत. बर. तुम्ही काढलेला भ्रष्टाचार किती? तेच मी काढलेला आहे, 7 गुन्हे. आणि टोटल नगरपालिकेवर 13 गुन्हे अपराचे दाखल आहेत. बापरे. आणि त्याच्यामध्ये मुख्य साक्षीदार मी आहे. मग मुख्य साक्षीदार मी आहे, जर मी जिवंत राहिलो तर ह्यांना जेलच आहे साहेब, जेलच आहे. त्यामुळं मग त्यांनी माझ्या प्राणघातक हल्ले करतेत, अशा चौकात अंगरक्षक असताना मारहाण करतेत. मागच्या 15-20 दिवसापूर्वी पोलीस प्रशासनाचा कर्मचारी अंगरक्षक तुमच्या सोबत असताना त्यांना पण मारहाण धक्काबुक्की झाली. तुम्हाला प्राणघातक हल्ला झाला. त्याचं कारण हे पोलीस प्रशासनानं आणि सन्माननीय आमदार राणाजी पाटील एसटी असतील, उघड माथ्यानं ड्रग्स संबंधी माहिती द्या, बेकायदेशीर धंद्यासंबंधी माहिती द्या, त्याचं मला पुरस्कार दिला असं वाटतंय त्यांनी मला. कारण एवढा हल्ला चौकात झाला, आंबेडकर चौकात झाला, प्राणघातक हल्ला करून पुरस्कार दिला. आता पुरस्कारच दिला म्हणायचं. आणि 2 दिवस ह्या नवीन आलेले आमचे तुळजापूरचे पोलीस निरीक्षक मांद्रे साहेब 2 दिवस गुन्हा नोंदवला नाही साहेब त्यांनी. बर. का तर पुरावा नाही म्हणले. अजून कसला पुरावा पाहिजे हे? मग आता चौकामध्ये योगाने तिथं जर CCTV नसला असता तर माझ्यावर झालेला अन्याय मग मातीत मिसळून टाकला असता का त्यांनी? मांद्रे साहेबांना पोलीस प्रशासनाचा अंगरक्षक आहे
आडवाडवी करतोय आणि मानेला मारहाण करतात लोक, राजाभाऊ मानेला. हे व्हिडिओ माहीत असून सुद्धा त्यांच्या पोलिसावर मारहाण होत असताना जर पुरावा नाही म्हणणं म्हणजे मांजरे साहेबाचं कुठेतरी चुकत आहे. त्या तावडीतून, त्या भांडणाच्या तावडीतून मी आणि अंगरक्षक ज्या वक्ताला पोलीस स्टेशन मध्ये गेलो आणि पोलीस स्टेशन मध्ये गेल्यानंतर कॅबिन मध्ये अंगरक्षक खरी परिस्थिती सांगायला गेला. तेव्हा धमकावलं गेलं, मांजरे साहेबांनी धमकावले. तर दुसऱ्या दिवशी सकाळी तो आला नाही साहेब ड्युटीला पुन्हा. अरे बाप, ड्युटीला आला नाही. मग असं काय धमकावलं त्यांनी मला माहिती. अजून साक्ष नोंदवला आली नाही त्या प्रकरणामध्ये. बर, अंगरक्षकाला मारहाण केलेली आहे, मला मारहाण केलेली आहे. टोटल सीसीटीव्ही फुटेज मध्ये ती दिसतंय. अशी गंभीर परिस्थिती आहे. आणि एवढंच नाही तर आज रोजी बी बेकायदेशीर धंदे चालू आहे साहेब. हे धंदे मी एक घटना बघितली काल. एक घटना बघितली अतिशय हळहळून. मी आंबेडकर चौकामध्ये रेनके झेरॉक्स मध्ये बसलो होतो. आंबेडकर चौकामध्ये एक रेनके झेरॉक्स म्हणून आहे, तिथं मी बसलो होतो. आणि तिथं बसल्यानंतर एक भक्ताची गाडी शिवाजी चौकात चालली होती. भवानी रोडवरून शिवाजी चौकात चालली होती. त्या भवानी रोडवर चाललेली असल्या तिथं समोर, माझ्या समोर ती गाडी थांबवली आणि समोर जाऊन काय करायला लागले, त्याच्यावर दंड पावती फाडायला. नो पार्किंग मध्ये घुसला म्हणून, नो पार्किंग मध्ये घुसला म्हणून पावती फाडाले. त्या वक्ताला मी फोटो काढला त्याला आणि तिथल्या एका पोलिसाला बोलून घेतलं. म्हणलं भक्ताला पावती ज्या पद्धतीने फाडता, नो पार्किंग मध्ये आला, कायद्याचा मी सन्मान करतो, तुमचाही सन्मान करतो. परंतु पुन्हा मी आंबेडकरकडे एक दिशा दाखवली, बोर्ड करून दिशा दाखवली. तिथं कुलजर 2 ते 3 उभा होत्या. त्या बेकायदेशीर वाहतुकीच्या होत्या. त्यांना सूट आहे का बाबा म्हणलं? का हे जे हत्या कुणाला जातात नेमके? ही 2 दिवसाची गोष्ट आहे. किती लाजिरवाणी गोष्ट आहे. या मांजऱ्याचा मी निषेध करतो. सर 35 ड्रग्जचे गुन्हेगार म्हणून नावं आलेले आहेत. त्यातले 10 गुन्हेगार म्हणजे आरोपी अटक झालेले आहेत असं सांगितलं जातं. बाकीचे 25 आरोपी अजून अटक नाहीत. काय म्हणणं आहे याविषयी? एकूण 35 आरोपी आहेत. त्या 35 आरोपीपैकी 14 धाराशिव जेलमध्ये आहेत. बर. 21 फरार आहेत. बर. आणि 21 फरार आरोपी पोलीस यंत्रणेला मिळून येत नाही. बर. माझ्या मते 21 पैकी बरेच आरोपी तुळजापूर शहरामध्ये दबा धरून त्यांच्या नातलगाच्या आणि त्यांच्या मित्रपरिवाराच्या घरी दबा धरून आहेत. मला खात्रीने बातमी पटली सांगितलेली आहे किंवा समजलेली आहे. कोण पाठीशी घालते यांना कोण पाठीशी घालतं? तर ह्यांचेच लोक यांना पाठीशी घालते. आता मी जर नावही तुमच्यासमोर ओपन केले तर मला तुळजापूर शहरामध्ये आज माझ्यावर अटॅक होऊ शकत आहे. ज्याच्या घरात आहे मुख्य आरोपी म्हणून सांगितल्यावर, आणि आता एवढ्यावर देखील ती मुख्य आरोपी तिथं थांबतो का पळतो मी सांगू शकत नाही. बरोबर बरोबर. आणि पोलीस यंत्रणा कितीला विश्वासाने सांगितलं तर पोलीस यंत्रणामध्येच काय लोक खबरे आहेत, एकमेकाला सपोर्ट करणारे पोलीस खबरे आहेत. बापरे. त्या गुंडांच्या आणि ह्याच्या ड्रग्स माफियाची. सर मला एक कथा मी मांजरे साहेबाला एक विनंती केली. साहेब म्हणलं तुमचा रायटर जे आहे ना म्हणलं गणेश माळी, तो या लोकांना आम्ही तक्रार द्यायला आल्यानंतर किंवा त्यांच्या विरोधात कोण तक्रार द्यायला आल्यानंतर गुंडांच्या किंवा हा गणेश माळी म्हणलं तुमचा रायटर, तो सांगतो म्हणलं यांना फोन करून त्याचा आत्ता मोबाईल चेकअप करा म्हणलं, आत्ता चेकअप करा म्हणलं. मी त्यांच्या कानावर घातलं पण त्याचा काही एक उपयोग झालेला नाही. तर हे सगळी मिली बघतच आहे. मग मला एक वाटते साहेब, तुमच्या घरावर हल्ले व्हायले आहेत, तुमच्यावर हल्ले व्हायले आहेत, मुलावर हल्ले व्हायलेले आहेत. एकदा तर तुम्ही मेला म्हणून टाकून दिलं होतं, असले हल्ले झाले. याच्यामुळे तुम्हाला सरकारनं, पोलीस प्रशासनानं एक संरक्षण दिलं. महाराष्ट्र सरकार, पोलीस प्रशासन, जिल्हा प्रशासन असेल, पोलीस संरक्षण दिले. आता तुम्हाला धोका कुणापासून जाणवत आहे? कारण उद्याही प्राणघातक हल्ले होऊ शकतात, पण तुमच्या जीवाला उद्याच्या धोका झाला तर कुणापासून धोका होईल असं वाटतं तुम्हाला? माझ्या जीवितात धोका तर पावला पावला नाही, पण तसं ठोस पुरावे म्हणून सांगतो.
मी तुळजापूर पोलीस यंत्रणेला माननीय SP साहेबाला गृहमंत्र्याकडे नावासहित पत्र दिले, महिन्याला पत्र देतो. पण मी पत्र देतो परंतु माझ्यावर दुसऱ्या दिवशी झाले होते, दुसऱ्या दिवशी एखादी खोटी केस होती. असे प्रकार चालू आहेत. तर मला खरा धोका पोलीस यंत्रणेपासून अरे बाप आणि विनोद गंगणे असेल, विशाल छत्रे असेल, विजय गंगणे असेल, मध्ये प्रशांत कांबळेसारखे काही लोक सांभाळले, त्या लोकांनी काही महिला बी सांभाळले. माझ्यावर विनयभंगाचे केस करणे. प्रशांत कांबळेचं तुमचं वैयक्तिक दुश्मनी आहे का काय? दुरानही संबंध नाही माझा, दुरानही संबंध नाही त्याचा आमचा. मग प्रशांत कांबळे तुमच्याकडे आता एक रील दाखवू का तुम्हाला? बघितली मी. विशाल छत्रे आणि प्रशांत कांबळे आणि इतर 5-25 मोटरसायकली शहरात कसा भीतीचं वातावरण धक्कादायक तयार केलं. त्यांचा तुमचा कसलाही संबंध काही देखील नाही. मग प्रशांत कांबळे मी काय म्हणतो, प्रशांत तुमच्यावर हल्ले का करतो प्रशांत कांबळे? विशाल छत्रे, विनोद गंगणे, विजय गंगणे यांच्या सन्मान करतो. तो गरीब माणूस आहे, परंतु त्या लोकांनी त्याला आर्थिक बळावर त्याला काय केलेलं आहे, त्याचं काही होऊ द्या, त्या पुत्तनं मातीत गेला तर प्रशांत कांबळे जावं, पण तसं होणार नाही. मी माझा आरोप काय राहील, माझं भलं वाईट काय झालं, माझ्या जीवितात धोका झाला, हा विनोद गंगणे, विशाल छत्रे. हा विशाल छत्रे एक वाल्मिक करारासारखा त्याची इथं निर्मिती व्हायला झाली त्याची. त्यानं म्हणतो माझं कुणीच काही करू शकत नाही. आम्हा पैसा नंबर 2 धंद्यातून कमवलेला आहे. त्याच्या प्रॉपर्टीची चौकशी केली तर तुलना वाल्मिक करार सोबत करावं लागेल. अरे बापरे. जुगार अड्डे गेली 20 वर्ष चालू होतं, जुगार अड्डे अजून प्रॉपर्ट्या कुठल्या गोळा केल्या. आम्हाला सांगतो की माझ्याकडे करोडोना रुपये आहेत, धमकी तो तुम्हाला उघडतं. बर. मध्ये माझा दुर्घटना झाली, कंटेनरनं मला उडवलं. अरे बाप. त्याच्यामध्ये देखील ह्यांचा हात आहे, पण पोलीस यंत्रणा तो धागेत त्यांना पोचू दिला. बघा, स्थायिक आमदार राणा जगजितसिंह पाटील जे आहेत, मला वाटतं ह्या 42-43 वर्षामध्ये आम्ही 20-22 वर्षी त्यांच्या सोबत आहे. अशा कुटाण्यात राणा पाटील नसतात. आमच्या धाराशिवमध्ये ज्यावेळेस आमदार होते त्यावेळेस असल्या कुटाण्यामध्ये राणा पाटील कधीच आम्हाला दिसलेले नाहीत. पण या ठिकाणी तुम्ही घाबरू नका, तुमचे नावं गुप्त ठेवली जातील आणि गुन्हेगाराला निश्चित शिक्षा दिली जाईल असं ते म्हणाले. मग तुम्ही काही संपर्क साधला की त्यांना? साहेब, मी 25 वर्ष झाल्या तुळजापुरात सामाजिक कार्य करतो आणि राणा पाटलाला मी अतिकाने ह्या 15 वर्षात मी चांगला ओळखतो. हो, राणा पाटील केवळ राणा पाटलाला तुम्ही भ्रष्टाचार करा, तुम्ही करोड रुपयानं कामं घ्या, काही करा, कामं घेतले असं दाखवून तुम्ही कामं न करता बिलं उचला. तिथले 1000-1000, 2,000 संचिका गायब आहेत. म्हणजे ती 50-50, 60-60 कोटीचे संचिका गायब आहेत. त्याच्या संबंधी संचिका घाय म्हणून गुन्हे दाखल झाले की यांचा सगळा विषय संपला. राणा साहेबाला फक्त इथं भ्रष्टाचारातून निर्माण झालेले व्यासपीठ, त्यासाठी ड्रग्सच्या वडात युवा पिढी बर्बाद होऊ द्या, काही देणं घेणं नाही. फक्त एक नाट्यमय व्यासपीठ असायचं. तुमचा राणा पाटलाशी या प्रकरणामध्ये कधी संबंध आला का? दादा, एवढे मोठे माझ्यावर प्राणघातक हल्ले झालेले आहेत, पोलीस प्रशासनाचं संरक्षण असताना सुद्धा हल्ला होत आहे आणि आम्ही तुमच्याकडे गुप्त पद्धतीने नाव देतात, भ्रष्टाचार उघडा पाडण्यासाठी देतात, पण तरीही हल्ले होतात. म्हणजे तुम्ही काय करतात लोकप्रतिनिधी म्हणून, असं कधी विचारले? मला वारंवार तुम्ही राणा पाटील म्हणून प्रश्न विचारू लागलो. ते सन्माननीय आमदार आहेत तुळजापूरचे. यापूर्वी तुमच्या धाराशिवमध्ये सन्माननीय आमदार होते, पण आम्हाला खासदार ओमराजे होय यांचे वडील, त्यांचा इतिहास, अण्णा हजारे, अरे वा, यांचा इतिहास जर आम्ही ऐकलो तर ते आमच्या डोक्यात असं काय म्हणजे घर करून बसलेलं आहे की ह्यांनी समोर येत नाहीत. त्या पिट्यासारखे दिसल्यासारखे असे मुंबई, पुणे, इतर राज्यातले गावगुंड आणून त्यांची हत्या घडवून आणतात. ते आमच्या घरात आमच्या पडद्या मागून अतिशय सुंदरपणे हे काम करतात. म्हणून मला जे वाटतं की माझा बी घातपात करण्यामागे ह्यांचा हात निश्चित त्यांना वाचवण्यामध्ये राहणार आहे. माझे एक दिशा हत्या होणार राहायचं, मसाज लोक सारखा माझ्यासोबत प्रकार घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
आणि जर घडला प्रकार तर एकमेव राणा पाटील असेल. कारण का तिथला ड्रग्स, बेकायदेशीर धंदे, भ्रष्टाचार 2012 पासून चालू आहे इथं. आणि त्या 2012 पासून चालू असलेल्या भ्रष्टाचाराची ही गुन्हे यादी बघा, नगरपालिकेची गुन्हे यादी बघा, ही भ्रष्टाचाराची यादी आहे, ही मंदिर मधली यादी आहे. ही भ्रष्टाचारात करताना डोळे झाकलेले का राणा पाटलाचे इतके गुन्हे दाखल झालेले, डोळे झाकलेत का? आणि आज फक्त ड्रग्सवर आलेत. आणि ह्याच्या पैशातून जो, या भ्रष्टाचारातून जो पैसा मिळतो याच्यावर त्यांचं राजकारण आहे. याच पैशावर सत्तेतून राजकारण करतात आणि गावगुंड निर्माण करतात. गावगुंडाशिवाय राजकारण राणाचं तुळजापुरात नाही. आज देखील जर कुठं मी येताना, आता सावरकर चौकातून येत असताना राणा जगजितसिंग पाटील यांचे जे बॅनर लागले ते आंबेडकर जयंती निमित्त, त्याच्यावर ड्रग्स माफिया विनोद गंगणेचा हे चित्र, फोटो आहे. तुम्ही आता जाऊन ते बघू शकता. आता ह्या घडीला विठो गंगणेचा फोटो, विठो गंगणेचा शेजारी फोटो आहे, राणाच्या शेजारी फोटो आहे. काय याच्यावर उत्तर माझ्याकडे तर एवढं मिळवले का? फरार आरोपी सापडतील का नाही? अहो मी काय म्हणतो माहिती का, रोज संपर्कात आहे त्यांच्या, त्या गावगुंडाच्या संपर्कात आहेत, तुळजापूर शहराच्या संपर्कात आहेत गावगुंड. बरं, आता तिथं मी सांगतो शेवटचा घेऊ नका प्रश्न. ज्या ठिकाणी ही फरार आरोपी आहेत, विनोद गंगणेसारखे अजून इतर काय राजकीय लोक आहेत बाहेर, ही तिथून ह्या तुळजापुरात भांडण लावलं साहेब पुजाऱ्याच्या नावाखाली. पुजारी इथले रोजचे येणाऱ्या भक्तांचं सेवा करतात आणि रात ना दिवस त्यांच्या महिला पुजारी लोक ही सेवा करतात आणि त्यांची बदनामी करण्याचं एक षडयंत्र या आरोपीचा साहेब. ज्या ठिकाणी बसलेत ना त्या ठिकाणून या तिथं भांडण लावले 2 गटामध्ये. इथलं विजय गंगणे नावाच्या एका कार्यकर्त्या, अहो त्या विजय गंगणेंचा आता एक माझ्यावर एक आरोप केला. कोणता आरोप केला सांगतो मला. अहो ती कसा माझा नशेतच नव्हता, म्हणजे नशा फुल केलेला होता, त्याला काही समजत नव्हतं. काय म्हणतं का, तो फक्त नाचाचा राहिला होता. उठ बस, माग सरक, पुढे सरक, ह्याच्यापेक्षा काय ना ती बाईट घेताना जे त्यांचे जे सन्माननीय बाजूला बसलेले होते या लोकांनी तर कुठेतरी आवरायला पाहिजे होतं. छत्रपती शिवाजी महाराजांना आई तुळजाभवानीने तलवार दिलीच नाही. अहो मी निषेध करतो आधी त्याचा. बरोबर, निषेध करतो, निषेध. आई तुळजाभवानीने तलवार दिली नाही. इतिहासाचं कुठं ह्याला कुठल्या वळणावरून ठेवायचं आहे? बरोबर, हा, कुठल्या वळणावरून ठेवायचा आहे तेवढा येतो. बरोबर. हा, तुळजापूर का गप्प आहे? राजकीय लोक ह्याच्यावर का गप्प आहेत? सामाजिक लोक का गप्प आहेत ह्याच्यावर? सामाजिक क्षेत्रातले शिवछत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार आहे आणि अशा तीर्थक्षेत्रातला इतिहास त्यांना बुजवायला चालला. बरोबर. हा, मावळ्यांचा इतिहास बुजवायला चालला. आज आम्हाला प्रेरणा आहे तिथनं. बरोबर. आई तुळजाभवानी स्वराज्य स्थापन करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांना तलवार बाळ केली, त्याच तलवारीनं बरोबर हिंदवी स्वराज्य आपण जे तिथं अपमान करतो तेव्हा. बरोबर बरोबर बरोबर. हे अतिशय घाणेरडा प्रकार झालेला कालच्या सन्माननीय लोकांसमोर झालेला आहे. रयतेचं राज्य निर्माण करण्यासाठी आई तुळजाभवानींनी तलवार दिली असा इतिहास सांगतोय आणि या इतिहासाला खोडणं मुळीच चुकीचं आहे. मग ह्याच्यावर काय गपची बसले सगळे? बरोबर बरोबर. मग ते राजकीय लोक असू द्या, माझ्या जवळच्या असू द्या, लांबच्या असू द्या, खासदार ओमराजे निंबाळकरवर बी आरोप केले त्यांनी. मी तर म्हणतो ह्या विषयावर तुळजापूर तीर्थक्षेत्र आहे, आई तुळजाभवानीचं पावित्र्य येतं आणि याच पावित्र्य शिवाजी महाराजांनी आई तुळजाभवानीच्या तीर्थक्षेत्राचा अपमान होतो. तुळजापूर शहर बंद ठेवलं पाहिजे या लोकांनी. राणा जगजितसिंह पाटलांनी 1700 कोटी रुपये तुळजापूर विकासासाठी आणलेत असं बी म्हणाला तो. नेमकं काय? 1700 कोटी रुपये आणले. आत्ताच काय प्रकरण मी धाराशिव मध्ये ऐकले की 200-300 कोटीचा प्रकार. जर ह्या लोकांना आत्ता मी नाव घेतल्या तुळजापूरची जी काय लोक आहेत, राजकीय लोक, भाजपचे, विनोद गंगणेला 50% वाटा असतो. बापरे. हा विजय गंगणे कुठले काम करतो? त्यांच्या तुळजापूर शहरामध्ये आई तुळजाभवानीचे दरबार आहे ना, तिथं जे काही गुत्ते चलते, साडीचं गुत्त राहू द्या, होम राहू द्या, चिंतामणी राहू द्या, नारळ राहू द्या, साडी राहू द्या, त्यांची काय मालमत्ता आहे का यांची? का मालक आहेत का ही? का
ह्यांनाच काय मिळते तिथं ह्यांची गुंडाशाही आडवी आली हो सामान्य माणसाला तिथं निविदाच भरता येत नाही साहेब. या धाडसच करू शकत नाही. ड्रगच्या प्रकरणामध्ये मध्यंतरी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष धीरज पाटील सुद्धा म्हणाले आम्ही सुद्धा हा प्रकार उघड करण्यासाठी विरोध दर्शवला आणि जनतेच्या समोर आणला हे ड्रगचा प्रकार. मग जिल्हाध्यक्ष काँग्रेसचे तुम्हाला सपोर्ट देत नाहीत का एक चांगलं काम करतात म्हणून? मी तुळजापूर शहरात असताना धाराशिव मध्ये कुठल्याही राजकीय पक्षाचा जात नाही आणि त्यांच्या सानिध्यात नसतो, चर्चेत देखील नसतो. बर, ही सत्य आहे. आता माझ्यावर एक आरोप केला की विजय गंगेनं दारू पिऊन का ड्रग्स पिऊन मला माहित नाही. मी जो 14 फेब्रुवारीला जो आरोपी अमित आरगडे ड्रग्सचा पुढ्यासहित सापडला तो 6 महिन्याखाली माझ्या गाडीवर फिरत होता असा त्याने एक माझ्यावर आरोप केला. बर, आता 6 महिने माझ्या गाडीवर एकतर माझा अंगरक्षक आहे. तुम्हाला 8 वर्षापासून अंगरक्षक आहे. 8 वर्षापासून अंगरक्षकाशिवाय माझ्या गाडीवर दुसरा कोणी बसत नाही. आणि अंगरक्षक जर त्याची गाडी घेत असेल तर माझ्या कुटुंबातला माणूस माझ्या गाडीवर जर बसला असेल तर अंगरक्षक तेवढ्या वेळात माझ्या गाडीवर बसत नाही, त्याच्या गाडीवर बसतो. पण हा दारुड्या बेवडा अमित आरगडे माझ्या गाडीवर बसतो आणि तो बैठ द्याला दारू पिऊन. साहेब आता आपण एक शेवटचा प्रश्न म्हणजे कसा माहिती का मी त्याचा देखील निषेध करतो. असं खोटं नाही बोलायचं. कुठला पुरावा दिला त्यानं? कसला पुरावा? काय नाही बोलला. पुरावा देऊ द्या, पुरावा देऊ द्या. मी बिनशर्त तुळजापूर शहर आणि तालुका सोडतो. तुम्ही महाराष्ट्र सरकारला की देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री म्हणून एक निस्वार्थी नेतृत्व आहे असं जनतेमध्ये चर्चिलं जात आहे, तर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला तुळजापूरच्या बाबतीमध्ये तुमच्या जीवास धोका आणि समाजसेवकाच्या प्रत्येक कार्यकर्त्याला धोका, तुम्हाला धोका म्हणजे समाजसेवकाला धोका, याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस आहेत, ते महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सगळ्या जाती धर्माला धरून सध्या राजकारण त्यांचं चालू आहे. त्या लोकांना इथं सन्माननीय आमदार राणासिंह पाटील तुळजापूर तालुक्यात काय करत आहेत, स्वार्थाचं राजकारण करत आहेत का अजून कुठलं राजकारण करत आहेत ते त्यांना बघण्यासाठी तेवढा टाइम नाही. परंतु जर एखाद्या गोष्टीवर राजकारणात त्यांचा विकासाचा निधी पालकमंत्र्याचा जो अडवला, बरोबर बरोबर, प्रताप सरनाईकचा का अडवला उद्या ना काम, कारण तो जो 200-300चा निधी 200 कोटीचा निधी जो होता ती काम यांच्या कार्यकर्त्याला मिळाली. अरे वा, त्याच्यामध्ये त्यांच्या कार्यकर्त्यांचे हात धुता आले नाही म्हणून तो प्रकार झालेला आहे. प्रताप सरनाईक साहेब पालकमंत्री यांच्या कार्यकर्त्याला असो अगर सर्वसामान्य माणूस ते काम मिळत होते आणि ती मिळून न देण्यासाठी कार्यकर्त्यांना काम मिळावे म्हणून हा प्रकार प्रपंच झालेला आहे. इथं ठेकेदारी शिवाय कार्यकर्ता थांबतच नाही. बीडचा तुळजापूर होतोय का काय नेमकं आहे? त्याच्या पुढे जाण्याची शक्यता आहे सध्या. एक गावाच्या सरपंचाला एवढं विचित्र मारहाण केली, तुम्हाला त्याच्यापेक्षा विचित्र मारहाण केली, फक्त तुम्ही वाचलात, एवढा मोठा प्रकार झालाय. मला हेच म्हणायचंय की बीडचा तुळजापूर होत आहे का? बीडचं काय प्रकरण उचलून धरलं, बरोबर आहे, प्रकरण महाराष्ट्रानं उचलून धरलं, त्यात आम्ही बी सहभागी आहोत, बरोबर बरोबर. परंतु मला इथून 100 किलोमीटर अंतरावर नेऊन गंगेच्या आजूळमध्ये जी मारहाण केली मला आणि माझ्या मुलाला, मुलाला बापासमोर मारहाण केली आणि बापाला मुलासमोर मारहाण केली, ते बी अंगावरचे वस्त्र काढून. बघा, मला सांगायचं म्हणजे त्या ठिकाणी आपण 8-9 आरोपी ऐकले, परंतु ह्या ठिकाणी 12 ते 13 आरोपींनी मला त्या पद्धतीनं मारहाण केलेली आहे, खाली झोपून मुलाला आणि मला त्याच स्वरूपात जे काय कोरड्याचे दांडके असते तयार करून आणून आम्हाला 2-3 तास मारत होते, फक्त आमचा जीव गेला नाही. असे माझ्यावर 2दा अपहरणाचे प्रकार झाले. आपशिंगा फॉरेस्ट मध्ये देखील झाले. देखत मुलाला मारताना आणि बापाला मुला देखत मारताना काय वाटलं? तो क्षण कसा होता?
कसा सांगाल विषय? मुलगा, कुणाचाही मुलगा असू द्या, कुणाचाही बाळ असू द्या, त्या बाळाला जर सर्दी खोकला आलं तर देखील आई वडिलाची जी काही भावना असते ना, त्याची घालमेल आहे ना, ती फक्त आई वडीलच त्याचे समजू शकतात. परंतु माझ्या समोर माझ्या मुलाला मारत असताना आणि मुलाला माझ्यासमोर मारत असताना आमचा त्याच वेळी आमचा अंत झाला असं वाटत होतं. परंतु माझा जीव राहिला कशामुळं, तर माझ्या मुलाला मारले, त्याचं काय होईल, त्याचं कसं होईल म्हणून मला त्या परमेश्वरानं मला बेशुद्ध देखील पडू दिलं नाही, बेशुद्ध देखील मला पडू दिलं नाही, किंवा बेशुद्ध होण्याचा मला अधिकार त्या राहिला नव्हता. अंग देखील मला मोकळं सोडून जमिनीवर पडता आलं नाही. असे हैवान आहेत तुळजापूरचे 4 लोक. जोपर्यंत विशाल छत्रे, विनोद गंगणे यांची गुंडागर्दी संपत नाही तोपर्यंत बाकीचे त्याचे जे काय चेले चपाटे आहेत ना, तोपर्यंत शांत बसणार नाही. ही गुंडागर्दी कमी होणार, हा धुमाकूळ, हा भ्रष्टाचार, हा गुन्हेगारी पद्धत आई तुळजाभवानीच्या दरबारामध्ये होत असताना याला कंट्रोल कसा होईल आणि तुम्ही कुणाला आवाहन करणार, हा शेवटचा प्रश्न आहे. आता तुम्हाला सांगा, कंट्रोल सध्या होण्याची स्थिती नाही. काय महाराष्ट्राचे गृहमंत्री आहेत, मुख्यमंत्री आहेत, कोणीतरी चांगला माणूस असतो, तुम्ही आवाहन कोणाला करा? सांगतो, सन्माननीय आमदार ही भाजपचे आहेत सध्या. नाही, गृहमंत्र्याच्या बाबतीत सांगतो. गृहमंत्री कोण आहेत? मुख्यमंत्री आहेत, तेच आहेत, त्यांच्याकडेच पद आहे. परंतु कालचा निधी अडवण्याचं जी क्षणात मुख्यमंत्री साहेबांनी ऐकलं, तर ह्यांची गुंडागर्दी कोण सांगणार हो साहेब? कोण सांगणार? किती वेळात संपवला तो निधी 300 कोटीचा? तर मग घेतली गुंडागर्दी संपवण्यासाठी ह्यांची ताकद आवाज उठवला ड्रग्ज संबंधी विधानसभेत सभागृहात उठवला का आवाज? यांनी नाही साहेब, उठवू शकलं नाही. ही फक्त काय माहिती का, ही फक्त मी टीप दिली, ही खोटं बोलते साहेब. अहो, विनोद गंगणे 3 वर्षे यांच्या बगलत राहून नशा करून यांचा प्रचार करत होता, ड्रग्जची नशा करून प्रचार करत होता. आणि त्याच वेळी जर थांबवलं असतं 3 वर्षाखाली, तर माझा तुळजापूरचा युवक यामध्ये नशाच्या विळख्यात अडकला नसता. मग याला कारण कोण घडलं? केवळ भ्रष्टाचारातून एक व्यासपीठ तुळजापुरात निर्माण करून दिलं, त्या व्यासपीठावर ह्यांना कार्य करायचं आहे म्हणून तुम्ही स्वतःच्या स्वार्थापोटी ड्रग्जचं पाठीशी घातलं का तुम्ही? स्थायिक आमदार या गुन्हेगाराला पाठीशी घालतात 1000%. माझं आणि त्यांचं वैरत्व नाही, काय नाही, परंतु मला संपवण्यासाठी अनेक वेळा त्यांचेही षडयंत्र झालेले. परंतु आई तुळजाभवानीचा ज्याच्या डोक्यावर आशीर्वाद आहे, अष्टभुजा ज्याच्या पाठीशी आहे, त्या भक्ताचं कधीही कुणी वाकडं करू शकत नाही. जनतेला काय आव्हान करणार तुम्ही? तुमच्या हे असे तुमच्यावर प्रकार न होतात, मग सर्वसामान्य माणसाचं काय, कसं आव्हान करणार? तुळजापूरची जनता जी आहे किंवा जी काय शहरवासी आहे, मला आज बी धडकी आहे त्याच्या मनात. उघडपणे उठाव करायला त्यांचं धाडस होत नाही. कारण या टीमकडं अट्रॉसिटी गुन्हे करण्यासाठी तशी टीम हिने आर्थिक बळावर तयार केलेली आहे. त्यातून नाही संपत नसले तर महिला विनयभंगासारखे केसेस करण्यासाठी तयार ठेवलेले आहे. अशी जोपर्यंत यंत्रणाचं समूळ नष्ट होत नाही आणि ह्यांच्यावर तुळजापूरचे मंदिरचे महंत म्हणून पिटू गंगेचे एक भाऊ आहे, जर काय पैसा कमी पडला तर त्या मंदिर संस्थान मंदिरचे जे काही पुजारी म्हणून आज महंत तुकोजी गंगणे जे आहे ते यांना पैसा पुरवते. आणि महंतावर कोण आरोप करणार? म्हणजे तुळजापूरची गुन्हेगारी कमी होणार नाही का? तर महंतांनीच माझं अपहरण करून मला मारहाण केलेली आहे फॉरेस्टमध्ये. इथं त्यांच्यावर गुन्हा दाखल आहे, 395 307चा महंतावर गुन्हा दाखल आहे. मग साहेब मला जिल्हा सेशन न्यायालयामध्ये तारखा चालू आहे. आता मला काय म्हणजे भयंकर परिस्थिती आहे. ह्याच्यात काय होणार आहे माहिती आहे का? एक तर आमचं जीवन जे आहे पूर्ण कुटुंबात, माझ्या कुटुंबामध्ये 11 लोक आहेत. त्या 11 लोकांपैकी एक 87 वर्षाची माझी आई आहे आणि सगळ्यात छोटं 20 महिन्याचं बाळ आहे. असे एकत्रित 11 जणांचं कुटुंब आहे. मला आई तुळजाभवानीचा आशीर्वाद
आणि माझ्या घरातल्या 10 लोकांचा आशीर्वाद आणि पाठबळ असल्यामुळं मी या राक्षसी वृत्तीच्या सोबत लढा द्यावी. मला लढा देण्याची इच्छा बी नसली तर मला लढा द्यावा लागतो, तरच मी जिवंत राहणार, नाही जिवंत राहू शकत नाही. आणि पोलीस यंत्रणा मला तुळजापूरची मदत करण्यास तयार नाही, बिलकुल नाही. माझ्या तक्रारी नोंदवण्यास तयार नाही. पेंडिंग अर्ज असते, सत्य तुळजापूर पोलीस स्टेशनला मान्य नाही माझं वैयक्तिक. का तर ह्या लोकांचे मटका धंदे जुगार अड्डे आहेत. गेली 15 वर्षापासून विनोद गंगेचा जुगार अड्डा आहे. तेव्हा का युवा पिढी व्यसनाधीन झाली नाही किंवा जुगाराधीन झाली नाही, ह्याच्यावर का कोणी लक्ष घेत नाही. विशाल छत्रेचा अनेक वर्षापासून मन्ना नावाचा जुगार आहे. राज्यातून अनेक ठिकाणातून तिथे जुगार मन्ना नावाचा खेळायला येते. पोलीस स्टेशनला इन्फॉर्मेशन दिली, ह्याच्यामध्ये तक्रार दिली. शेवटी काय सांगणार शेवटी ऐका, शेवटी सगळं ऐकून घ्या. इतिहास खूप मोठा आहे, मला त्याच्यावर जायचं नाही. ही देखील बाईट मला द्यायची नव्हती, पण ते विजू गंगेनं 6 महिन्याखाली ड्रग्स मधला आरोपी असणारा अमित आरगडे माझ्या गाडीवर बसवून तो गावात मिरवत होता. मग राजा मान्याचं का नाव घेतलं नाही? त्या माणसाच्या तोंडामध्ये आया केळा पडून मरल इतका खोटा बोलला. माझा हा मनापासून श्राप आहे. त्याला का श्राप आहे? अहो, जी घटना घडलीच नाही ते तुम्ही उघड उघड जनतेसमोर पत्रकार परिषद घेऊन बोलता बिना पुराव्याचं. का बोलता बिना पुराव्याचं असलं? तर मला एकच सांगायचं आहे, तुळजापूरच्या ड्रग्स प्रकरण जे आहे किंवा बेकायदेशीर जी काही प्रकार चाललेला अवैध धंदे आहे, जोपर्यंत तुळजापूरची युवा पिढी आणि मग ती भाजपचे असू द्या कार्यकर्ते, राष्ट्रवादीचे असू द्या, काँग्रेसचे असू द्या, ही सर्व पक्ष एकत्रित येऊन ड्रग्स प्रकरण बेकायदेशीर सर्व धंदे विविध प्रकारचे समूळ एकत्रित येऊन जोपर्यंत नष्ट करण्यासाठी एकत्रित येत नाही तोपर्यंत हा प्रकार असा चालू राहणार. राजकारणासाठी तोपर्यंत तुमचा लढा चालू होणार. तोपर्यंत एकत्रित येऊन ही सगळं समूळ नष्ट करत नाहीत, गुंडागर्दी नष्ट करत नाहीत, एखाद्यावर अन्याय झाला एकत्रित येऊन त्या अन्यायाला प्रतिकार करत नाहीत, तोपर्यंत तुळजापूरमध्ये असाच प्रकार घडणार. आणि आम्हाला सातत्यानं या अन्यायाविरुद्ध आणि भ्रष्टाचाराविरुद्ध लढा द्यावाच लागणार आणि देतच राहणार. तर हे आहेत माने साहेब, आहेत राजाभाऊ माने, ज्यांनी मरण पाहिलं, जिवंतपणे मरण पाहिलं. मरणाच्या दाढेतून बाहेर पडून तुळजापूरची आई तुळजाभवानीच्या नगरीतली गुंडगिरी, भ्रष्टाचारी, विविध अवैध धंदे जोपर्यंत बंद होणार नाहीत तोपर्यंत मी कायम लढा देत राहणार आहे. कारण कुठल्याही पक्षाची माणसं असू द्या, तरुण पिढी असू द्या, ही बर्बाद होणारी पिढी जोपर्यंत एक होत नाही आणि एकत्र येऊन लढा देत नाही तोपर्यंत हा लढा माझा चालू राहणार. कारण पवित्र आई तुळजाभवानीचं ठिकाण हे पवित्र राहावं आणि सर्वसामान्य माणसाला न्याय मिळावा ही माझी भूमिका आहे. पण गुन्हेगाराला पाठीशी घालणारे राणा जगजितसिंह पाटील स्थायिक आमदार, जोपर्यंत त्यांना आई तुळजाभवानी सदसद विवेक बुद्धी देत नाही आणि या गुन्हेगाराला आळा बसत नाही तोपर्यंत मला त्यांच्यावर विश्वास नाही, पोलीस प्रशासनावर विश्वास नाही. माझ्या जीवितास, माझ्या कुटुंबास पोलीस प्रशासनाकडूनच धोका आहे. आणि मला जर काही कमी जास्त झालं तर राणा पाटलांनी पाठीशी घातलेले लोक हेच माझे मरणाचे गुन्हेगार राहतील, माझ्या खुनाचे गुन्हेगार राहतील, माझ्या कुटुंबाचे गुन्हेगार राहतील असं त्यांनी स्पष्ट म्हणलंय. आणि जोपर्यंत हा भ्रष्टाचार क्लिअर नष्ट होत नाही तोपर्यंत माझा लढा चालूच राहणार. ही आई तुळजाभवानीचा माझ्यावर आशीर्वाद आहे, माझ्या कुटुंबाचा आशीर्वाद आहे. आणि जोपर्यंत माझ्यावर आशीर्वाद आहे तोपर्यंत माझ्या जीविताला काही होणार नाही असं त्यांनी स्पष्ट म्हणलंय. आणि माझ्यावर खोटे आरोप करणारे विजय गंगणे यांच्या तोंडात किडे पडो, कारण त्यांनी माझ्यावर खोटा आरोप केलाय असंही ते म्हणालेत. तर पाहूया येणाऱ्या काळामध्ये स्थायिक आमदार राणा जगजितसिंह पाटील, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस
तुळजापूरकडे कशा पद्धतीने पाहतात, जेणेकरून बीडचा तुळजापूर होऊ नये अशीच आता जनतेची अपेक्षा आहे. तर पाहूया येणाऱ्या काळामध्ये पोलीस अधीक्षक संजयजी जाधव साहेब, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीसजी आणि तुळजापूरचे स्थायिक आमदार राणा जगजितसिंह पाटील या प्रकरणाकडे कसे बघतील, कसे पाहतील ते पाहूया. येणाऱ्या काळातच मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक, या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, बेल आयकॉनचं बटन दाबा आणि असे समाजहिताचे वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी खडतर प्रवास यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद. तुळजापूरकर. जय हिंद, जय महाराष्ट्र.